नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ, आणखी नवीन माहिती. मित्रांनो, सध्याची सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे की आत्ता भारतामध्ये लोकसभेच्या ज्या आहेत त्या निवडणुका चालू आहेत आणि अनेक ठिकाणी मतदान पार पडत आहेत. परंतु मतदान करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं संविधान आपल्याला सांगतं. आणि त्यासाठी आपण मतदानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे, इतरांनाही जागरूक केलं पाहिजे. मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि आपण तो बजावलाच पाहिजे. तो तुम्ही कोणालाही मतदान करा, परंतु मतदान करा हे मात्र नक्की. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मतदान करताना दिव्यांगांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीवरती कशा पद्धतीने आपण मात करू शकतो. अनेकांना मतदान केंद्रावरती पोहोचणे शक्य होत नाही किंवा अनेकांना काही वेगळी मदतीची आवश्यकता असते. जे दृष्टीबाधित लोक आहेत, जे दृष्टीहीन लोक आहेत, त्यांना ब्रेल जे आहेत, ब्रेलमध्ये मतपत्रिकेची आवश्यकता असते. अशा प्रकारच्या अनेक दिव्यांगांना अडचणी, ह्या सगळ्या अडचणींवर आपण कशा पद्धतीने एका ॲप्लिकेशनच्या मदतीने मात करू शकतो त्याबद्दल आज आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरती भेटून जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन सिम्पली डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्या दिव्यांगांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण मतदानाची आपल्याला माहिती आहे की किती सध्या गरज आहे. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनही मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करते. माझाही हा एक छोटासा प्रयत्न आहे की ह्या लोकशाहीच्या या सहभागामध्ये आपला देखील दिव्यांगांचा मोलाचा सहभाग असावा भारताच्या या प्रगतीमध्ये किंवा मतदानाच्या या टक्केवारीमध्ये. त्यामुळे आपण सगळ्यांनी नक्की मतदान करा. तसेच चॅनलवर जर नवीन आले असाल तुम्ही तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, ज्यामुळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला भेटतील अपलोड केलेले. आणि व्हिडिओबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की पोहोचवा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला का, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला असेल वोटिंगच्या संदर्भातील तरी कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही आपल्यासाठी नक्की प्रयत्न करू. तसेच सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करा, ज्यामुळे डे टू डे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अँड टेलिग्राम देखील अवेलेबल आहे. तुमच्या टेक्निकल क्वेरीजसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला, त्या संदर्भात देखील तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जोडले जाऊ शकता. सगळ्या प्रकारच्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत. चला तर जास्त वेळ न घालवता फटाफट आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया. सो मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या स्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका सगळ्या प्रकारच्या येतील. त्यामुळे सगळी प्रोसेस सध्या थांबली आहे. आता जवळपास सगळ्या स्कूल्स देखील बंद झाल्या आहेत ना. आणि निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये आपला देखील मोलाचा सहभाग असावा. तर ह्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECIने एक ॲप्लिकेशन डेव्हलप केले आणि त्या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज एका क्लिकवरती मिळवू शकतो. मग त्या दिव्यांगांसाठी असेल, इतर नागरिकांसाठी असतील, सगळ्यांसाठी ज्या फॅसिलिटीज आहेत त्या या ठिकाणी अवेलेबल आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे सक्षम. मी आता ॲप्लिकेशन ओपन करतो. आपण बघूया की कशा पद्धतीने आपण ह्यावरती फॅसिलिटीजला अप्लाय करू शकतो. Localizer voices. Seeing AI, Swiggy. Stable money, smart vision glasses, Swiggy. Theme score, Swiggy. Seeing AI, Sasham. ओके, तर हे आहे आपलं सक्षम ॲप्लिकेशन. Sasham. Suggestions available. Okay. Sasham. 9. Password. Back. Mobile number. Oh. Back. ते डायरेक्टली Sasham. ओके. Sasham facilitation. Voter registration. ओके. सो हो, डायरेक्टली ॲक्च्युअली ते येत आलं होतं. जेव्हा तुम्ही सक्षम ॲप्लिकेशन ओपन करलं तेव्हा ते थोडासा वेळ घेईल तुम्हाला. वरती दाखवाल सक्षम ECI म्हणून ॲक्सेसिबल फॅसिलिटेशन वगैरे. त्यानंतर 5 ते 1 सेकंदाने ते ओपन होईल. त्यानंतर हा मेनू तुमच्या Sasham समोर. facilitation. ओके Voter registration. ओके. Sasham facilitation. फर्स्ट हा मेनू आहे Sasham facilitation. जो की काहीच बोलत नाही येतो. Election Commission of India. हे बघा, हा मेनू आहे. त्यानंतर हे सक्षम फॅसिलिटेशनचा लोग आहे. Sasham facilitation. त्यानंतर इथनं आपण काय काय करू शकतो, Voter registration. वोटर रजिस्ट्रेशन करू शकतो. Facilities at polling booth. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज मतदान केंद्रावरती आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. इथनं सर्च करू शकता तुम्ही. Information and complaint. इन्फॉर्मेशन किंवा काही कंप्लेंट असेल तर इथनं रजिस्टर करू शकता. Election Commission of India. तो आपण मेनूमध्ये जाऊया. Sasham facilitation. Voter registration. Sasham.
Menu. Login. मेन्यू. तर लॉग इन आहे. ह्या ॲप्लिकेशनला लॉग इन केल्याशिवाय कुठल्या प्रकारची सर्व्हिस तुम्हाला भेटणार नाही. ओके, तर या फर्स्ट ऑफ याला लॉग इन करा तुम्ही. मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून, पासवर्ड नसेल मोबाईल नंबर असं आलं तुम्हाला वॉटर एक्झिस्ट, तर त्या ठिकाणी तुम्ही फॉरगेट पासवर्ड करा, मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि त्यानंतर तुमचा लॉग इन होऊन जाईल. ओके, सो ह्या लॉग इनला जर तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी आपल्याला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, किंवा डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज केला तरी किंवा कॉल केला तरी चालेल. सो आपण फटाफट लॉग इन करूया. Home. Login. Sachem. Enter your mobile number to log in. ओके, Mobile number. मोबाईल नंबर आहे, Password. पासवर्ड Send OTP. आणि OTP देखील टाकायचा आहे. Ask mobile number. ओके, आपण मोबाईल नंबर टाकूया. Autofill. Sachem. 9527301556. 8 bullet. ओके, 952730. If you are registered, enter. Editing. Send OTP. OTP सेंड करतोय. 9527301556. OTP sent on asterisk 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 15 messages. Okay. Copy 3 4. मी OTP कॉपी केलाय. Enter your password. Password. OTP. ओके, Showing numeric password. या ठिकाणी मी काय Password. करेल? Editing. लॉंग प्रेस करून पेस्ट करेल. Mobile number. Paste. 6 bullet. ओके, Enter your mobile number to log in. आणि Login now. लॉग इन करेल. Login successful. Sachem. Keyboard hidden. लॉग इन सक्सेसफुल. Sachem. ओके, Facility. Voter registration. Copy OTP. आता इथनं आपण SMS. Blossom. ओके. Voter registration. Search. तर न्यू वोटर मला सर्च मधलं Search. विशेष वाटलं. खरं तर काही विशेष आहे का बघूया आपण या ठिकाणी सर्च मध्ये. Information and complaint. Search your name in electoral search. इथनं आपण आपले इलेक्ट्रिकल सर्च वगैरे नेमनी, आपल्या जर एपिक नंबर नसेल, आपलं जर वोटिंग कार्ड हरवलं असेल तर आपण या ठिकाणी सर्च करू Know your शकतो. polling station. ओके, तुमचं पोलिंग स्टेशन कोणतं ते तुम्ही इथनं सर्च करू शकता. Know your candidate. कॅन्डिडेट. Election Commission of India. ओके, तर हे 3 ऑप्शन आहेत सर्चमध्ये. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की सगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट डिटेल देखील त्यांनी दिलेत. आपण मेनूमध्ये फटाफट स्ट्रक्चर बघून घेऊया. ओके, Sachem. Voter register. Facilities at polling booth. एक सेकंड. Voter. Sachem facility. Menu. ओके, Home. या ठिकाणी होम आहे. होममध्ये जे 3 ऑप्शन मी तुम्हाला सांगितले ते आहेत. New voter registration. न्यू Form वोटर 6. रजिस्ट्रेशन फॉर्म 6 मध्ये आहे. Deletion. Form 7. फॉर्म 7 मध्ये तुम्ही भरू शकता डिलीट करण्यासाठी काही. Correction of entries. Form 8. फॉर्म 8 जो आहे तो तुम्ही करेक्शन ऑफ एंट्रीजसाठी वापरू शकता, ज्यामध्ये तुम्हाला PWDचं मार्किंग असेल, इतर काही करेक्शन असेल तुमचं नेममध्ये वगैरे, तर ते या ठिकाणी यासाठी फॉर्म भरू शकता. पण यासाठी तुम्हाला एपिक नंबर असणे बंधनकारक आहे. Aadhaar number submission. Form 6E. आधार नंबरचं सबमिट करायचं असेल तुम्ही या ठिकाणी फॉर्म 6B वापर करू शकता. तुम्ही जर 18+ असेल किंवा आधार कार्ड तुमचं सबमिट केलेलं नसेल तर. Voter helpline app. वोटर हेल्पलाईन ॲप घेऊ शकता. Visual app. व्हिज्युअल ॲप घेऊ शकता. Hit app. KYC ॲप या ठिकाणी घेऊ शकता तुमचं काही पेंडिंग असेल तर. Select language. लँग्वेज. About. अबाउट. Current election. बद्दल Privacy policy. करंट इलेक्शन प्रायव्हसी पॉलिसी Term of आहे. ओके, accessibility. Display setting. Volume control. Helpline. हेल्पलाईन आहे. या ठिकाणी हेल्पलाईनला कॉल केल्यानंतर डायरेक्टली तुमचा कॉल 1950ला जाणार. इथनं तुम्हाला सिम सिलेक्ट ऑप्शन भेटेल डायरेक्टली. एक सिम असेल तर डायरेक्टली जाईल आणि त्यातून तुम्ही त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सो फीडबॅक आहे. ओके, अँड त्यानंतर बाकी काही नाही. Back. तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये देखील या ठिकाणी बघा मी एक Search. ओके, Information and complaint. Election Commission of India. Facilities at polling booth. हां, Voter registration. वोटर रजिस्ट्रेशनमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो काय काय फक्त. Facilities at polling booth. Search. Election Commission. PWD marking. हे बघा PWD मार्किंग आहे. New voter registration. New voter आहे. Request for correction. Form 8. रिक्वेस्ट फॉर करेक्शन. Request for migration. Form 8. मायग्रेशन आहे. Request for deletion. Form 7. डिलिशन. Aadhaar number submission. आधार नंबर. Status tracking. स्टॅटस ट्रॅकिंग आहे. Contact us. कॉन्टॅक्ट अस. ओके, सो हे आहेत महत्त्वाचे ऑप्शन. Request for correction. Form 8. आपण याच्यामध्ये बघूया PWD marking. Search. Voter section. Facilities at polling booth. कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याला वोटिंग जे केंद्र आहे, मतदान केंद्र त्या ठिकाणी अवेलेबल आहे. Search. Information facilities at polling station. ओके, पोलिंग स्टेशनच्या फॅसिलिटीज आहेत. Request for wheelchair. व्हीलचेअरची रिक्वेस्ट करू शकता तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावरती. जर तुम्ही हँडिकॅप असाल तर, है ना, तुम्हाला चालता येत नसेल तर तुम्ही ह्या व्हीलचेअर रिक्वेस्ट फॉर व्हीलचेअरवरती क्लिक करून तुमच्या एपिक नंबरने सर्च करून रिक्वेस्ट करू शकता. Pick and drop. तुम्हाला जर तुम्ही
पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस तुम्हाला हवी असेल वोटिंग याच्यावरती वोटिंग केंद्रावरती मतदान केंद्रावरती तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. Request for volunteer. व्हॉलेंटियर्स जर तुम्हाला हवा असेल, तुम्ही ब्लाइंड असाल, व्हिज्युअली इम्पेअर्ड असाल, तुम्हाला जर एक व्हॉलेंटियर्स हवा असेल त्यांच्याकडनं असिस्टंट म्हणतो आपण त्याला, तर ह्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता, Contact us. कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट म्हणजे आपले जे स्टेट ऑफिसर आहेत त्यांचा नंबर भेटला आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला नंबर भेटते. तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार तुम्ही त्यांचा ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही सगळ्या प्रकारचे इलेक्शन ऑफिसर्स आहेत सगळ्या जिल्ह्यांचे, 36 जिल्ह्यांच्या आपल्या महाराष्ट्रातल्या, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट डायरेक्टली करू शकता. खरं तर माझंही मी सर्च केलं होतं, माझंही वोटिंग कार्ड हरवलेलं आहे एपिक नंबरने, पण रेकॉर्ड नॉट फाउंड असं येते. त्यामुळे मीही आता अहमदनगरचे जे कोणी ऑफिसर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून त्याचा काहीतरी मुकाबला करावाच लागेल, मला काहीतरी व्यवस्थापन करावं लागेल असं म्हणता येईल. Election Commission of India. ओके, सो आपला हे Facilities at polling. ओके Search. Facilities at polling. Search. सर्चमध्ये आपण सगळं बघितलं होतं. Information and complaint. इन्फॉर्मेशन कंप्लीटमध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता. ओके Facilities at polling station. ओके, आणि पोलिंग स्टेशनवरच्या सगळ्या फॅसिलिटीज. Facilities at polling. Facilities for PWDs. ओके, PWDच्या फॅसिलिटीज आहेत. Physical accessibility at polling station premises. ओके Bullet. All polling stations situated on the ground floor. ओके, तर या PWDच्या त्यांनी सांगितले सगळ्या पोलिंग स्टेशन जे आहेत ते ग्राउंड फ्लोअरवरती आहेत. Bullet. Ramps with appropriate gradient and sturdy handrail. ओके, Bullet. Pathway to polling rooms having indicators with standard signage and signboards. साइन बोर्ड्स वगैरे आहेत. Bullet. Parking facility at the polling station. पार्किंग फॅसिलिटीज आहेत. Voting facilitation. म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांनी दिलेल्या हो. ठिकाणी बघा. Braille feature on EVM for assisting visually impaired voters. तर ब्रेल हे आहे मतदान पत्रिका व्हिज्युअल इम्पेअर्डला असिस्ट करण्यासाठी. ओके, Bullet. Provision of companion or assistance by officials to record votes of blind and infirm voters under rules of the conduct of election rules 1961. ओके, तर हे देखील बघा, तुम्ही सगळं Bullet. बघून घ्या. Dummy ballot sheet and Braille. Assured minimum facilities. Bullet. Drinking water. Bullet. वॉटर देखील आहे तुम्हाला पिण्यासाठी. Waiting shed. बघा, Bullet. Medical kit. मेडिकल किट देखील अवेलेबल आहे कुठल्या प्रकारची इमर्जन्सी सिच्युएशन जर आली तर. Accessible toilet. एक्सेसिबल टॉयलेट्स आहेत. Bullet. Adequate lighting at the adequate lighting at the polling stations. ओके Other bullet. Availability of wheelchairs at all polling stations for PWDs/senior citizens. ओके, सिनियर सिटीजन्सला आणि PWDला व्हीलचेअर अवेलेबल आहे. Bullet. Priority entering facility/separate queue facility for PWDs/senior citizens at polling stations. सिनियर सिटीजन्स आणि PWDला स्पेशल म्हणजे आपण म्हणतो ना वेगळी लाईन, वेगळी रांग या ठिकाणी मतदान केंद्रावरती अवेलेबल आहे. Bullet. Free transportation facility on poll day, including pick and drop facility if available. फ्री ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी जसं मी तुम्हाला सांगितलं, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल असेल तर. Volunteer assistance at the polling station. व्हॉलेंटियर्स देखील आहे असिस्टंट कर. Home voting facility for PWDs and senior citizens above 80 years by availing the option of postal ballot facility through Form -12D. ओके, होम वोटिंग सर्व्हिस देखील अवेलेबल. तुम्हाला जर वोटिंग केंद्रावर जायचं नसेल तर ही देखील फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म 12D हा कोणता फॉर्म आहे तो वापरावा लागेल, पण त्यासाठी तुमचं वय जे आहे ते 80 इयर्स अबव असायला पाहिजे PWD अँड सिनियर सिटीजन्ससाठीचं. ओके, म्हणजे वृद्ध आपण म्हणतो ना वृद्ध नागरिकांसाठी. ओके, सो अशा प्रकारच्या सगळ्या फॅसिलिटीज या ठिकाणी आहेत. ओके ओके, तर ठीक आहे. बाकी कॉन्टॅक्ट तुम्हाला एकदा दाखवून देतो फटाफट. ओके ओके, इथं आपल्याला सगळ्या प्रकारचे स्टेट भेटले बघा. बघा, फर्स्ट तर आपले ओके शरद दळवी सर आहेत आपले महाराष्ट्राचे चीफ कमिशन ऑफिसर. ही त्यांची ईमेल आय डी आहे. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज भेटतील. हे सोशल वेलफेअर ऑफिसर आहे अहमदनगरचे. पुढे यांचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर अशाच पद्धतीने सगळ्या डिस्ट्रिक्टचे तुम्हाला भेटतील. या ठिकाणी सिम्पली तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा एपिक नंबर वगैरे किंवा तुमच्या इतर काहीच क्वेरी असतील तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. तर हा होता सक्षम ॲपचा टोटल ओव्हरव्ह्यू. जर तुम्हाला इतर इन्फॉर्मेशन हवी असेल की बाबा डिलिशन कसं करायचं आहे, करेक्शन ऑफ एंट्रीज कसं करायचं, या ॲप्लिकेशनच्या मदतीने PWDचं मार्किंग कसं करायचं, हे आम्हाला विथ टॉकबॅक ट्युटोरियल तुम्ही द्यावं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण त्याचं देखील ट्युटोरियल घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. सो हा होता आजचा हा स्पेशल व्हिडिओ. नक्की सगळ्यांनी आय होप ह्या ॲपच्या मदतीने तुम्ही सगळेजण मतदान कराल अशी अपेक्षा आहे. कुठल्याही प्रकारची क्वेरी असल्यास तुम्ही माझ्याशी किंवा DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या टीम मेंबरशी संपर्क करू शकता.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत फास्टेस्टमध्ये मिळवा. तसेच सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करा, ज्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम अवेलेबल आहे. तुमच्या सगळ्या क्वेरीजसाठी व्हॉट्सअप ग्रुप देखील अवेलेबल आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील समाविष्ट होऊ शकता. तसेच व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कशा पद्धतीने तुम्हाला जर काही कुठल्या प्रकारच्या अडचणी असतील, क्वेरीज असतील काही, तर त्या देखील आम्ही सॉल्व्ह करण्याचा आमच्या पद्धतीने प्रयत्न करू. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू सून.